आहे विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। थेट जाऊयात विनायक यांच्याकडे। विनायक, निखिला, भाजपकडून जल्लोष जो आहे तो साहजिकच केला जातोय। आपण पाहू शकतो भाजपचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते मुंबईतल्या हे कार्यालय नरिमन पॉइंटचं आहे त्या ठिकाणी सगळेजण जल्लोष जो आहे तो विजयाचा साहजिकच या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। दिल्लीमध्ये यश जे आहे जे भाजपला अभूतपूर्व असं हे यश मिळालं आणि त्यानंतर या ठिकाणी आपण पाहिलं तर फटाके सुद्धा फोडले जात आहेत। भाजप कार्यालयाच्या बाहेर आपण पाहू शकतो विजयाचा हा संपूर्ण जल्लोष या ठिकाणी केला जातोय। फटाके फोडले जात आहेत, ढोल वाजवले जात आहेत। ज्या पद्धतीनं भाजपला यश जे आहे ते दिल्लीमध्ये मिळालं, आपची जी सत्ता 2 वेळा होती ही सत्ता उलटून भाजपने केला आणि आता भाजप विजयाचा जल्लोष जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। साहजिकच विजय जो आहे तो महत्त्वाचा आहे। दिल्लीमध्ये गेली 27 वर्षानंतर भाजपने आपली सत्ता जी आहे ती मिळवलेली आहे। मधू चव्हाण जे आपल्या सोबत आहेत, सर काय सांगाल 27 वर्षानंतर यश भाजपला दिल्लीत मिळालं? असं आहे की जनसंघाच्या काळापासून दिल्ली ही भारतीय जनता पार्टीचा प्रभाव असलेलं क्षेत्र होतं, परंतु मधले 23 वर्ष केजरीवालांच्या मायावी वातावरणाला फसवून दिल्ली आमच्या ताब्यातून गेली। अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते परिश्रम करत होते आणि हा जनतेचा विश्वास, मोदीजींचं नेतृत्व आणि संघाच्या अनेक कार्यकर्त्यांनी या विजयामध्ये सहभागी झाले आणि हा विजय हा जनतेचा आहे, कार्यकर्त्यांचा आहे। जनतेचा विजय आहे। लाडू दिल्ली के लोगों को तहे दिल से धन्यवाद देना चाहेंगे। उन्होंने हमें समर्थन दिया, अपना आशीर्वाद दिया और एक मौका दिया उनकी सेवा करने का अगले 5 साल के लिए, तो बहुत बहुत खुश हैं। क्या लगता है अब आपके फादर जो है मुख्यमंत्री बनेंगे दिल्ली में? देखिए, अभी तो विधायक होने की बहुत बहुत खुशी है और पार्टी ने आज तक उनके बारे में जो सोचा है, उन्हें जो पद दिया है, जो मौका दिया है, हमने उसे स्वीकारा है। इस बार भी स्वीकारेंगे जो वो देते हैं। बहुत खुश हैं हम सब नई दिल्ली के लोगों को तहे दिल से धन्यवाद देना चाहेंगे। उन्होंने हमें समर्थन दिया, अपना आशीर्वाद दिया और एक मौका दिया उनकी सेवा करने का अगले 5 साल के लिए, तो बहुत बहुत खुश हैं। क्या लगता है अब आपके फादर जो है? राबच्या आतिशी यांचा विजय झालेला आहे। भाजपचे उमेदवार जे आहेत त्यांचा पराभव झालाय। दिल्लीमध्ये आपला मोठा धक्का बसलेला आहे। 2 बडे नेते जे आहेत ते पराभूत झाले। अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांचा पराभव या ठिकाणी झालेला आहे। अरविंद केजरीवाल यांचा पराभव 3182 इतक्या मतांनी झाला आणि भाजपचे परवेश वर्मा हे जायंट किलर ठरलेले आहेत। परवेश वर्मा हे माजी मुख्यमंत्री यांचे पुत्र आणि एक अटीतटीची लढत म्हणून नवी दिल्लीमधल्या लढतीकडे पाहिलं जात होतं आणि नवी दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल हे 2013 पासून विजयी होत होते। हा त्यांचा मतदारसंघ राहिलेला आहे। या ठिकाणावरूनच त्यांनी त्यांची राजकीय वाटचाल जी ती सुरू केलेली होती। मात्र अरविंद केजरीवाल यांचा पराभव झालाय। भाजपचे कार्यकर्ते यांचा जल्लोष जो आहे तो सध्या सुरू झालेला आहे। दिल्लीमध्ये जी जल्लोषाची दृश्य आपण पाहताय तसंच जल्लोष जो आहे तो मुंबईमध्ये सुद्धा भाजप कार्यालयाच्या बाहेर पाहायला मिळतोय।